फणस पिकलाय, काहीतरी करूया आपण. आज सांदण बनवते. परवा आपण ना वडे केलेले होते. आज म्हटलं वेगळं करायचं, कारण हा सगळा पदार्थ आहे ना जुना आहे. कारण माझी आजी ना करायची, हे सगळे जुने पदार्थ आजी करायची. आजीच्या हातून खाल्लेलं आहे आणि ती भारी करायची, चांगले लागायचे ते. म्हटलं बघूया ती करते तसं आपल्याला जमतंय काय. आज आजीची आठवण येते. ह्याचा ना रस काढून घेऊया आपण. छान आहे तो, मस्त आहे. रस पण चांगला येतो याचा, भारी आहे. हे असं चिवललं ना, कसं ही बिया नाटली ती बाहेर येते, मग ती काढून टाकायची. बी काढल्यानंतर मग ते असं फिरवायचं, मग रस सगळा ना खाली पडतो. हा बघा रस पडतोय खाली. असा हात फिरवायचा म्हणजे रस सापडच पडतो खाली. नंतरला मग ह्यात राहील ना ते काढून टाकून द्यायचं. आणि ह्या रसाची ना साठ पण चांगली होतात. हे साहित्य घेतलंय आणि ही वेलची पावडर घेणार आहे. हे तांदूळ धुवून वालवले आणि नंतर भाजून त्याची कणिक काढून घेतली बघा, रव्यासारखी करून घेतली. गुळ घेतलाय आणि खोबरं घेतलंय किसलेलं. वेलची थोडी हळद टाकते कलर साठी, कलर यायला म्हणून. चवीनुसार मीठ टाकते. वेलची पावडर टाकूया. गूळ, खोबरं बोला, कणिक, हे सगळी कणिक आहे ना सगळी भिजवून घेऊया आणि 1 तासभर आपण फुगायला ठेवूया. झाकण मारून ना तसं ठेवून द्यायचं. आजी माझी ना वाट्यामध्ये बनवायची, पण मी वाटीमध्ये नाही बनवणार आहे, इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे 1 तासानंतर. झाकण मारून ठेवून देऊया 1 तास. पाणी ठेवायचं उकळवायला, पाण्यात लिंबू टाकायचा. हे तूप घेतलंय ते जरा गरम करते. भांड्याला तूप लावून घ्यायचं.
1 तास झालाय. हे बघा चांगलं झालंय, घट्ट झालंय मस्त. आता याच्यामध्ये टाकूया. सगळ्यातनं टाकून घेते मी. पाण्याला उकळ आलाय. मस्त की वाफून देत. आता झालेत की बघूया तयार. हे बघा चिपकत नाही म्हणजे झाली. आता काढूया आपण. थोडं वेळ थंड व्हायला ठेवलं होतं, आता थंड झाले. आता बघूया कशा निघतायत त्या. व्यवस्थित निघतात ते बघा. हे बघा या बनवल्या आहेत. आता अजून थोड्या बनवायच्या, त्यानंतर बनवते. आता मी आहे ना खाऊन बघते. आजीची आठवण. भारी, एक नंबर. खरंच करून बघा तुम्ही. ही जुनी रेसिपी आहे, म्हणजे आजीची आठवण बनवायची.